महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असणाऱ्या 14 वाड्यांच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांचा झंझावात। स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या 14 वाड्यांच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पार पडला। रामा 76 किरवली ते जुम्मापट्टी या रस्त्याच्या निर्मितीसाठी 14.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि या रस्त्यामुळे किरवलीवाडी, अस्सलवाडी, अस्सल धनगरवाडा, बोरीचीवाडी, सावरगाववाडी, भूतवलीवाडी, आशाणेवाडी, बेकरेवाडी, धामणदांड, चिंचवाडी, बेकरे, धनगरवाडा, नाण्याचा माळ, धनगरवाडावाडी आणि सागाचीवाडी या 14 वाड्यांचा संपर्क सुकर होणार आहे। या भव्य भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप, युवा सेना तालुका प्रमुख श्री अमर मिसाळ, पंचायत समिती उपसभापती सौ जयवंतीताई हिंदोळा, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश दरवडा, उपतालुका प्रमुख श्री शरद ठाणगे, विभाग प्रमुख श्री रत्नाकर बडेकर, श्री काळूराम पाटेकर, श्री मंगेश ठोंबरे, ग्रामपंचायत सरपंच श्री संतोष सांबरे, नगरसेवक श्री संकेत भासे, युवा सेना विधानसभा संघटक श्री प्रसादजी थोरवे, जिल्हा परिषद संघटक श्री संजय बडेकर आणि पोलीस पाटील श्री विवेक बडेकर यांच्यासह शिवसेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल विशेष आभार मानले आहेत, कारण या रस्त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे, रायगड, कर्जत। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर बिरसा मुंडा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेला किरवली ते जुमापट्टी मधील या डोंगर पट्ट्यावर या आदिवासी समाजाच्या माझ्या 12 वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होता आणि त्या कामाचं आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी ऐतिहासिक भूमिपूजन होत आहे आणि झालेलं आहे असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय संभाजी जगताप, आमचे मतदारसंघाचे संघटक आमचे शिवरामजी बदे आणि या उमरवली जिल्हा परिषद वार्डचे आणि युवासेनेचे तालुका अधिकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती, माझा सहकारी मित्र अमर मिसाळ आणि आदिवासी समाजाचे अध्यक्ष आणि अतिशय युवा नेतृत्व म्हणून समाजाला एक योग्य दिशा देणारं एक नेतृत्व लाभलेलं ते म्हणजे अध्यक्ष परशुरामजी दरोडा, आमचे ज्येष्ठ हिंदोला सर आणि उपसभापती असणाऱ्या हिंदोला ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। माझा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते प्रभाकरजी शेळके, प्रसाद, त्यानंतर आमचे रत्नाकर या ठिकाणी संकेत आणि मागे आदिवासी समाजाचे या ठिकाणी उपस्थित अंकुश दाबणे असेल आणि आमचे पाटेकर असतील, पुंडलिक असेल, नंदुशेठ, संजय आणि आज मी आवर्जून ह्या सगळ्यांची नावे या ठिकाणी घेणार आहे। त्या आदिवासी समाजाचे बालू जुगरे, दाऊ कोकरे,
परशुराम पारधी, ज्ञानेश्वर कोकरे, हिरू पारधी, संजय कोकरे, जगन मोरे, इंदोला सर, गणेश केवारीच आणि अंतर मोहन आमचा वारगडे, नारायण पिरकट, बालचंद्र सांबरी, राजू पिरकट, भगवान कोकरे, मालू निरगुडा ज्यांनी मार्गदर्शन केले ते गणेश पारधी, त्यानंतर धर्मा पारगडे, काशीनाथ पारधी, लक्ष्मी सांबरी आणि आपण सारे जण चव्हाण साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, PM जसवाय आणि उपस्थित माझे सगळेच शिवसेनेचे किरवली ग्रामपंचायत आणि या जिल्हा परिषद वार्डमधील सगळे माझे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे आदिवासी बांधव, आदिवासी युवक आणि आदिवासी भगिनींचा नृत्य कला आपण या साऱ्यांनी या ठिकाणी आपण पाहिली. सगळ्या आदिवासी भगिनी माझ्या उपस्थित आहेत. मित्रांनो, मगाशी आता अमरनी सांगितलं किंवा सर्व माझ्या आदिवासी बांधवांचे आपण प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी ऐकलं की या बारावाड्यांचा प्रश्न मुंबई नगरीपासून आपण अतिशय जवळ असणारा हा कर्जत मतदारसंघ, परंतु गेली कित्येक वर्ष फक्त हा मतदारसंघ फक्त आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो, हीच या तालुक्याची आतापर्यंतची ओळख होती. मुंबईपासून आपण एवढे जवळ असून सुद्धा विकासापासून वंचित असणारा हा मतदारसंघ आपण साऱ्यांनी आतापर्यंत पाहत होता. परंतु योगायोगाने आपल्या आशीर्वादाने 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून भरघोस मताने मला निवडून दिलं. म्हणून आज या बारावाड्यांचा प्रश्न मला या ठिकाणी ऐतिहासिक सोडवता आला. या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. अनेक कामे आपण या मतदारसंघामध्ये करत असताना रस्ते गटारे होत असतात, मी नेहमी सांगत असतो. परंतु जी कामे ऐतिहासिक असतात त्या ऐतिहासिक कामांना चालना देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. मोहन असेल किंवा बाकी सगळे माझे नारायण असतील, तर वरती वाड्यांच्यावर राहणारे माझे सगळे कार्यकर्ते गेली 2014ची निवडणूक असो, 2019ची असो, तर 2024ची निवडणूक असो, या साऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे आदिवासी कार्यकर्ते मी पाहिलेत, बरोबर आहेत. या साऱ्यांचं वेळोवेळी मोठं योगदान, मोठं सहकार्य निवडणुकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. परंतु या बारावाड्यांचा प्रश्न जो गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि या रस्त्या संदर्भात आदिवासी बांधवांनी अनेक संघर्ष केले, अनेक आपण शासन दरबारी आपण त्या ठिकाणी उपोषणे केली, आंदोलने केली. मालूम निरगुडा या ठिकाणी उपस्थित आहेत, जैतू पारधी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सुद्धा योगदान मी आता मगाशी प्रसादनी मला फोटो दाखवले. हा कच्चा रस्ता झाला तरी जो आनंद उत्सव आपल्या आदिवासी बांधवांनी त्या काळामध्ये त्यावेळेस 15 वर्षापूर्वी साजरा केलेला मी तो पाहिलेला होता. परंतु या रस्त्याचं काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं. फॉरेस्ट अडवईत होतं, अनेक गाचकाठी फॉरेस्टच्या या ठिकाणी होत्या, त्यामुळे हा रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता. या रस्त्याची समस्या गेली कित्येक वर्ष प्रलंबित होती. आणि म्हणून जैतू पारधींनी मगाशी सांगितलं की आदिवासी बांधव माझा विकासापासून वंचित राहिला, तर रस्ताच त्या ठिकाणी मूलभूत नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी मिळू शकत नव्हत्या. आणि मगाशी जैतूंनी त्या सांगितलं ती सत्य परिस्थिती होती. सर्पदंशमुळे एका महिलेचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, तर तात्काळ औषध उपचार त्या ठिकाणी होऊ शकले नाही. म्हणजे एवढी कठीण परिस्थिती, या देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ 70 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. आणि आज सांगायला अभिमान वाटतोय की या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. आणि आज या बारावाड्यांचा ऐतिहासिक प्रश्न या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे माझं भाग्य आहे असं मी या ठिकाणी समजेल की माझ्या आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. बस तुमचा आशीर्वाद साऱ्यांचा बरोबर पाहिजे. मी या मगाशी आता मालूम निरगुडांनी पण या ठिकाणी सांगितलं की या बारावाड्यांमध्ये जर आपण पाहिलं की माथेरान आपण पाहताय का गिरिस्थान म्हणून माथेरानमध्ये येणारे पर्यटक आपण पाहतो. कर्जत तालुका हा पर्यटक तालुका म्हणून भविष्य काळामध्ये घोषित होईल
अशा पद्धतीचा मोठा पर्यटक कर्जतमध्ये येत आहे. आपण फ्रायडे सॅटर्डे संडे कर्जत पाहतो. पूर्ण 4 फाटा आपला असेल, पूर्ण परिसर असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये येत असतात. कर्जत तालुका हा पूर्णपणे जर आपण पाहिला तर या तालुक्यामध्ये फार्म हाऊसची चैन असणारा सर्वात मोठा तालुका म्हणून, सर्वात मोठी फार्म हाऊसची चैन म्हणून आशिया खंडातला कर्जत तालुका म्हणून ओळखला जातो. ही या तालुक्याची ओळख आहे. निसर्गरम्य असणारं वातावरण, निसर्गरम्य असणारा हा सगळा परिसर, आणि या परिसरामध्ये माथेरानसारखं गिरिस्थान या ठिकाणी आहे. लाखो पर्यटक दरवर्षी माथेरानला येत असतात. परंतु माथेरानच्या कुशीत असणारी माझी जुमापट्टी गेली कित्येक वर्ष रस्त्यापासून वंचित होती. या रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता, त्यामुळे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत नव्हती. मालू निरगुडा, तुम्ही जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो सत्य आहे. मी सुद्धा या 12 वाड्यांच्या माध्यमातून विकासाचं स्वप्न हे या परिसरामध्ये जो पाहिलेलं, या 12 वाड्यांचा जो वरचा भाग जो आहे, त्या वरच्या वाड्या आणि तो डोंगर भाग जो आहे, त्या डोंगर भागामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी सांगतो, जसं माथेरान आपण पाहिलेलं आहे तसं या 12 वाड्यांची जुमापट्टी हा मिनी माथेरान म्हणून ओळखला जाईल. असं आपण डेव्हलपमेंट या ठिकाणी करूया. अशा पद्धतीचा विकास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मी मागच्या वेळेला वरती आपण एकत्रपणे गेलो होतो, चालत आम्ही वरती गेलो. वरचा परिसर पाहायला एवढा सुंदर त्या ठिकाणी वातावरण आहे, जसं का स्वर्गात आलोय अशा पद्धतीचं वातावरण या 12 वाड्यांच्या वरच्या डोंगर भागामध्ये त्या ठिकाणी आहे. या रस्त्याचं काम झाल्यानंतर पूर्णपणे डेव्हलपमेंट सुरू होईल. त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतील. माझ्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी काम मिळेल. माझ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना त्यांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आपल्याला दिवस त्या ठिकाणी आठवतील की ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट त्या परिसरामध्ये होईल. ती डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून ती चालना त्या ठिकाणी मिळेल. तर माझ्या आदिवासी बांधव सक्षमपणे उभा राहील. असं डेव्हलपमेंट आपण भविष्य काळामध्ये मोहन त्या ठिकाणी उभी करू. आपण तुमच्या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मला हा संपूर्ण परिसर आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करायचा आहे. आणि यासाठी तुमचं साऱ्यांचं योगदान मला अवश्य आहे. मला आता इंदोली सरांनी या ठिकाणी सांगितलं की गणेश पारधी, तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी या. आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या पक्षांची कामं करत असताना त्या ठिकाणी फक्त आदिवासी बांधवांचा वापरच आतापर्यंत करण्यात आला. मी फक्त या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगेल की आपण बिरसा मुंडांना पाहिलेलं आहे. एकदा बिरसा मुंडा आपण साऱ्यांनी वाचावं. ज्या बिरसा मुंडांनी खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या छातीचा कोट केला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या बलिदान त्या ठिकाणी दिलं गेलं. तर ते बलिदान स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलं गेलेलं होतं. तर स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटून गेले तरी आपला 12 वाड्यांचा रस्ता सुद्धा होऊ शकलेला नव्हता. तर तुम्ही अशा राजकारण्यांबरोबर साथ न देता तुम्ही विकासाला साथ द्या. तुम्ही खऱ्या अर्थाने विकासाबरोबर राहिले पाहिजेत. कारण आदिवासी बांधव सारेजण एकत्र आहेत. पूर्वी फक्त आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी फक्त अशिक्षित म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आज मोहन माझा बघा, मोहन पुढे, मोहन एक शिक्षक म्हणून पुढे आहे. एक काम करत असताना एक युवा नेतृत्व या परिसरामध्ये माझ्याबरोबर काम करतोय. अतिशय चांगला आणि प्रामाणिक असणारा कार्यकर्ता हिंदोला सर काम करतायत. आमच्या भगिनी या ठिकाणी काम करतायत. आमची लक्ष्मी या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती सदस्य मी तिला बनवली त्यावेळेस. अशा आम्ही आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम या संपूर्ण तालुक्यामध्ये आतापर्यंत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण साऱ्यांनी एकत्रपणे बरोबर असलो पाहिजे. आपण विकासाला चालना द्या. आपली असणारी गरिबी, आपले असणारे प्रॉब्लेम हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी सुटले पाहिजेत. आपण सुद्धा माथेरान सारखं त्या ठिकाणी मिनी माथेरान ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करू तेव्हा खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईलच. परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने मोठा उद्योग सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. छोटमोठी दुकानं त्या ठिकाणी सुरू होतील, हॉटेल सुरू होतील. आपल्याला त्या माध्यमातून रोजगाराची संधी साऱ्यांना त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून मिळेल. आणि म्हणून माझा कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी समाज एकवटला पाहिजे. परशुराम दरोडा आम्ही आपल्यावर ही जबाबदारी देतोय. तुम्ही आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहात. तुमच्यावर खऱ्या अर्थाने मी ही जबाबदारी टाकत असताना आदिवासी बांधव एक संघ केले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे की उठा, संघटित व्हा, संघर्ष करा, असे एकत्र शिका आणि संघर्ष करा, ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि म्हणून आपण संघटित झालो पाहिजे. आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन संघटित करून आपण खऱ्या अर्थाने योग्य दिशा काय, समाजाची योग्य दिशा काय हे आपण ओळखलं पाहिजे. आणि त्या दिशेने आपण सुद्धा सगळ्यांनी वाटचाल त्या माध्यमातून केली पाहिजे. आपण सारेजण एकत्रपणे या ठिकाणी आलं पाहिजेत. कर्जतचा झालेला विकास आपण साऱ्यांनी पाहिलाय. चौक कर्जत रस्ता हा आपण पाहताय. कर्जतची डेव्हलपमेंट व्हावी या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने
डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं जावं या दृष्टीने तो रस्त्याचं काम कॉन्क्रिटीकरण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. कर्जतमधले सगळेच रस्ते आता आपण पाहत आहे की मेन रस्ते जे आहेत ते सगळे कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे झालं, चांगलं झालं तर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात येईल आणि आता पुढील काळामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट या कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात आणायची आहे आणि यासाठी आपल्या साऱ्यांचं योगदान, आदिवासी बांधवांचं योगदान सुद्धा बरोबर असलं पाहिजे. अनेक तर्क वितर्क विरोधकांना त्या ठिकाणी लावले जातात, अनेक विरोधी पक्षांचे त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट केले जातात. आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मेसेज दिले जातात की आदिवासी बांधवांचं रेशनिंग कार्ड जाईल, त्यांना घरकुल मिळणार नाही, हे शासन अशा पद्धतीने काम करतोय. या चुकीचा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केला जातोय. असं कोणतंही काम हे सरकार करणार नाही. हे सरकार खऱ्या अर्थाने गरिबांचं सरकार आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय, ऐतिहासिक निर्णय आपण या 2.5 वर्षामध्ये घेतलेले आपण पाहिलेले आहेत आणि हे निर्णय गोरगरिबांसाठी निर्णय होते. आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील ना महिला भगिनींनी, भरले की नाही? कोणी कोणी फॉर्म भरले हात वरती करा. पैसे आले का खात्यावरती? हे महिला सक्षमीकरण करण्यासाठी हे सरकारने उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. गोरगरिबांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. गोरगरिबांना सक्षम करण्यासाठी शासनाने उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल आहे आणि म्हणून आपण सारेजण सरकारबरोबर थांबलो पाहिजे, सरकारच्या विचारांबरोबर असलो पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करता येईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाला चालना देता येईल आणि हे काम आपण एकत्रपणे या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा मगाशी आता या ठिकाणी परशुरामजी दरोडा आणि आमचे इंदोला सर हे सातत्याने समाजामध्ये फिरत असतात. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण जे काय युवा नेतृत्व असतील, मालू निरगुडा असेल, जैतू पारदे असतील, आमचा मोहन असेल, नारायण असेल, ही सारी मंडळी एकत्रपणे येऊन आपण जे काम आपण या संपूर्ण उभं केलेलं आहे. याच माध्यमातून मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं, मी आदिवासी समाजाचा असणारा आपल्याला 9 ऑगस्ट हा आपला क्रांती दिन होता. त्या दिवशी सुद्धा मी सांगितलेलं आहे की आदिवासी भवन हे मध्यभागी कशेळी आपला हा सेंटर आहे आणि त्या भागी आपण त्या ठिकाणी आदिवासी भवनसाठी आपण 10 कोटी रुपयाचा निधी आपण राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. परंतु मागच्याच मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही चर्चा केली, आदिवासी सेक्रेटरी बरोबर चर्चा झाली. 1 कोटी रुपयाच्या वरती निधी भवनासाठी देता येत नाही, मग विशेष निधी म्हणून द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी सेक्रेटरीनं सांगितलं. परवा इर्शालवाडीला मुख्यमंत्री आले होते, गाडीत बसले असताना जो फोन केला होता त्यांनी, तो आदिवासी सेक्रेटरी वाघमारेंना फोन केला आणि 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करून द्या असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4 दिवस अजून माझ्या हातामध्ये आहेत, परंतु सगळी प्रशासकीय जेवढी जी काही यंत्रणा होती ते प्रशासकीय ज्या काही मंजुऱ्या होत्या त्या घेत आपण TS सुद्धा पूर्ण केलेला आहे. त्यामुळे या 4 दिवसामध्ये त्या कामातला पहिला टप्पा 5 कोटीचा आपण पूर्ण करण्यासाठी मंजूर करणार आहोत. तो प्रयत्न मी माझा करतोय, परंतु जर कुठे 1% आपल्याला त्या ठिकाणी अपयश आलं तर टप्पा 2 मध्ये पहिलं काम जर कोणतं असेल ते आदिवासी भवनचं काम या ठिकाणी ऐतिहासिक उभारू असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. माझा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे, कारण आदिवासी भवनासंदर्भात बऱ्याचशा टेक्निकल अडचणी त्या ठिकाणी परशुरामजी दरोडा आणि इंदोला सर आलेल्या होत्या. ते 10 कोटी रुपये आदिवासी मंत्र्यांशी बसलो, त्यांनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला की असं भवनासाठी 10 कोटी रुपये असं आम्हाला देता येत नाही. मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की साहेब 5 कोटी रुपये का होईना, मग पहिला टप्पा त्या ठिकाणी द्या, मला ऐतिहासिक भवन त्या ठिकाणी उभं करायचंय आणि हे ऐतिहासिक भवन उभं राहिलेलं तुम्हाला दिसेल. हा शब्द महेंद्र थोरवे या ठिकाणी आपल्याला देतो. पुन्हा एकदा साऱ्या माझ्या आदिवासी बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. माझ्या आदिवासी सगळ्या महिला भगिनींचा मी नृत्य या ठिकाणी पाहिलं. अतिशय आपली संस्कृती ही आदिवासी बांधवांनी आतापर्यंत जपलेली आहे. ही संस्कृतीच आपल्याला पुढे घेऊन जायचे. आपल्यामध्ये किती जरी बदल झाले, किती जरी आपल्याकडे श्रीमंती आली तरी आपल्या संस्कृतीचं जतन हे कायमस्वरूपी आदिवासी बांधवांनी करावं. आम्ही आपल्याबरोबर ठामपणे उभे आहोत. या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रत्येक आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन जावं. त्यांच्या चालीरीती, त्यांचा संस्कृती, या संस्कृतीचं जतन करत असताना आपल्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत, शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, या साऱ्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचून आदिवासी बांधव माझा सक्षम करण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य आपल्याबरोबर वेचलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्यासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ऐतिहासिक रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं घोषित करतो. नंदूशेठ 2 मिनिटं उभे राहा. नंदू हा माझा सहकारी आहे ना, हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. लवकरात लवकर आदिवासीचा हा 12 वाड्यांचा रस्ता हा पूर्ण होईल आणि ह्याचं
ऐतिहासिक लोकार्पण सुद्धा आपण एकत्रपणे करू असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक रस्ता झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंट होणार आहेत, परंतु माझी आदिवासी बांधवांना विनंती आहे, एकही गुंठा जागा त्या ठिकाणी आपली विकू नका। आपण त्या ठिकाणी कामं करा, आपण त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभे करा, आपण त्या ठिकाणी व्यवसाय करा आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही त्या ठिकाणी मोठे व्हाल असं मी या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्जतचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे आणि सर्वांची नावं घेत नाही, परंतु उपस्थित सन्माननीय उपस्थित व्यासपीठ आणि समोर असलेले माझे आदिवासी बांधव, माझे धनगर बांधव आणि शिवसेनेच्या माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे उमरली जिल्हा परिषद विभागातले सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू, मी सर्वांना नमस्कार करतो। खरं तर आमदार साहेब बोलायचं झालं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण ज्याप्रमाणे माझा वलय या आदिवासी वाड्यांमध्ये होता, मला वाटत नाही भगवान की माझ्या एवढा कोणी इथं आला असेल। कारण आमदार साहेब आपण तालुक्याचे भाग्यविधाते आहात, त्याचं कारण कर्जत तालुक्यामध्ये आपण विकासाची गंगा नाही विकासाचा समुद्र आणला। अनेक लोकांच्या समस्या होत्या की आमच्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, आमचा रस्ता खचून गेलेला आहे, डांबर दुसऱ्या दिवशी वाहून गेलेला आहे, परंतु साहेब आपण या 14 आदिवासी वाड्यांमध्ये हा रस्ता नाही तर भाग्यरेषा आखलेली आहे, या ठिकाणी मी आवर्जून सांगेन। आणि त्याचं कारण सांगतो मित्रांनो, आमदार साहेब आपण दिवसभर किंवा पूर्ण वर्ष जे काही कमवतो ते आपल्या परिवारासाठी कमवतो, परंतु एक दुर्दैवाची गोष्ट मी वरची सांगतो, माझ्या आदिवासी बांधवांची, धनगर बांधवांची सांगतो की लहान लहान लेकरं सुद्धा हॉस्टेलला आहेत, कारण स्कूलला जाऊ शकत नाही, कॉलेजला जाऊ शकत नाही आणि पर्यायी दुसरा कुठला ऑप्शन नसताना आईपासून वडिलांपासून ती मुलं हॉस्टेलला सर्व भगवान बरोबर ना सर्व हॉस्टेलला आहेत, याचं दुःख आमदार साहेब सातत्याने मला सतावत होतं। माझे युवक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, युवकांच्या हाताला सुद्धा या ठिकाणी मजुरीसाठी अनेक ठिकाणी आपण खाली उतरतो, कामं आहेत, परंतु 5 तासाचे शेळके साहेब पायपीट होती त्यांना, 2-2.5 तास खाली यायचं, 2-2.5 तास वर चालायचं, काम करायचं कधी 2.5 तासामध्ये जाऊन येऊन 5 तासाच्या प्रवासामध्ये तो माणूस थकून जायचा। माझ्या अनेक इथं प्रौढ व्यक्ती आहेत, दुग्ध व्यवसाय करतात, दुधाचे तिथं त्या ठिकाणी शेळी पालन करत असताना आमदार साहेब दूध तिथे उत्पादन करत असताना दूध आणायचं कसं, त्या दुधाच्या कॅन आणायच्या कशा, ही मोठी समस्या होती। म्हणून मी या ठिकाणी सांगतोय या सर्वांचं भाग्य आज आमदार साहेबांनी आखलेलं आहे। मी आमदार साहेबांचा खरोखर मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो, कार्यक्रमाला उशीर झालाय, धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतीसूर्य धरती आब्बा बिरसा मुंडा, नाग्या कातकरी, राघोजी भांगरे, राया ठाकर, सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना अभिवादन करून आज खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी सुवर्ण अक्षराचा दिवस आणि तो म्हणजे रस्त्या सोहळ्यासाठी कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मान्यवर ज्यांना उपस्थित सर्व बंधू भगिनींना मानाचा जय आदिवासी। मित्रांनो, खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही तर नेहमीच म्हणायचो की आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाही, पण खऱ्या अर्थाने आम्ही ज्या काही वेदना सहन केलेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी जे काही वेदना सहन केलेल्या आहेत, अतिशय कठीण परिस्थिती आमच्या आदिवासी लोकांनी ह्या 13 वाड्याच्या पट्ट्यातल्या लोकांनी काढलेली आहे आणि अनेक या रस्ता अभावीमुळे अनेक आमच्या आदिवासींचे बळी गेलेले आहेत। अनेक गोष्टी म्हणजे खऱ्या अर्थाने विकासापासून आम्हाला वंचित राहावं लागलं केवळ ह्या रस्त्यामुळे। आणि आज खऱ्या अर्थाने आज महेंद्र थोरवे साहेब यांच्या माध्यमातून आज या 13 वाड्यांचा जो रस्ता होतोय तो निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आणि अभिनंदनाची गोष्ट आहे। आम्ही साहेब तुमच्याबरोबर आहोत, आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही, परंतु जाता आता माझी एकच मागणी आहे, जसा रस्त्याचं काम तुम्ही केलेलं आहे तसा हा पट्टा पर्यटनासाठी अतिशय पोषक आहे। या पट्ट्याला पर्यटन स्थळ म्हणून कसा घोषित करता येईल जेणेकरून या पट्ट्याला रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। वेळ घेणार नाही। आज जो 12 वाड्यांचं जे भूमिपूजनाचा कार्यक्रम झालं, सन्माननीय आपले लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे
यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना माझा आदिवासी सलाम करतो. साहेब, यासाठी आम्ही अनेक आंदोलनं उपोषणं केली. त्यासाठी मोलाची सरकारे करणारे आमचे तेंडुलकर साहेब, PSI ढवळे साहेब आणि माझे मित्र पत्रकार बांधव अनेक वर्षे या डोंगरदऱ्यामध्ये आमचा आदिवासी समाज वसलेला आहे आणि मूलभूत सुविधापासून खूप वंचित आहे. आज रस्त्याअभावी माझ्या समाजाचे अनेक बांधव, माझ्या आदिवासी माता भगिनींनी प्राण गेलेला आहे उपचाराअभावी. आताच काही महिन्यापूर्वी आसलवाडी येथील जी विठाबाई सांबरी या शेतावर काम करत असताना त्याला सर्पदंश झाला आणि वेळी उपचार न मिळाल्यानंतर त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या. त्यामध्ये आपण सोशल मीडियामध्ये खूप बातम्या प्रसिद्ध झाल्या. आम्ही वेळोवेळी 20 ते 25 वर्षापासून जो रस्त्याचं समाधान करत असताना उन्हाळ्यामध्ये समाधान करतो आणि पाऊस पडल्यानंतर रस्ता पूर्ण वाहून जातो. पुन्हा आमची परिस्थिती जैसे थे होते. परंतु आमदार साहेब, आपण याकडे लक्ष दिला आणि आमच्या मागणी होती ती पूर्णपणे मान्य केली. त्यासाठी आम्ही अलिबागचे चव्हाण साहेब असो की PWचे पूर्ण स्टॉप असो, त्याला वेळोवेळी सरोकापोह केला आणि आज आमच्या या लढ्याला खरोखर यश आलाय. आणि आज आमच्या आजी समाजासाठी हा सुवर्ण अक्षर लिहिणारा हा दिवस आहे. कारण आमदार साहेब अनेक नेते होऊन गेले, परंतु आमच्या ज्या संघर्षाला आपण दाद दिली आणि आज आमच्या या रस्त्याचं भूमिपूजन केले आहे. आमचा समाज कदापि महेंद्र थोरवे साहेब तुम्हाला विसरणार नाही. कारण तर आमची गेल्या स्वातंत्र्यापासून ज्या वाड्या वसलेल्या आहेत पण त्या भूमिपूजन वंचित होत्या, पण तुम्ही मुख्य प्रवाहात आणण्याचं काम महेंद्र थोरवे तुम्ही केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा आदिवासी सलाम करतो. मी थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. हॅलो. स्वातंत्र्य काळापासून प्रस्तावित असलेला जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता चे आज या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर मित्रांनो, आज खरंच एक सोन्याच्या अक्षराने लिहावा असा एक हा दिवस आहे आणि खरंच आमदार साहेबांनी आज करून दाखवलेला आहे. साहेब, खरोखरच आमचा पूर्ण आदिवासी समाज तुम्हाला कार्यसम्राट म्हणून संबोधित आहे आणि आमचे ज्या समाजामध्ये चर्चा होत होत्या का जो प्रस्तावित रस्ता आहे तो होणार की नाही होणार, पण आमच्या काही मान्यवर किंवा आदिवासी समाजाने सांगितलं होतं का ढोल ताशाच्या गजरात, इंजोळा सर बरोबर आहे ना, ढोल ताशाच्या गजरामध्ये या रस्त्याचं भूमिपूजन होणार आणि ते आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. तसेच आमदार साहेब, आमची समाजाच्या वतीने अजून एक विनंती आहे की आदिवासी भवानी, मी समाजाला शब्द देतोय की आदिवासी समाजाचा पण एक वाजत गाजत आणि मोठ्या 25-30 लोकसंख्येच्या उपस्थितीत आदिवासी भवनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उशीर झाला आहे त्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही. तरी पण आमदार साहेब, तुमचं कर्जत खालापूर आदिवासी समाजाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार व धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.